नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये भारत सरकारने वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2023-24 मध्ये लॉन्च केलेल्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामध्ये वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण हा प्रकल्प सुरू केलेला आहे। तर पहा पुढचा प्रश्न। तंत्रज्ञान हस्तांतरण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सना सरकार 10 लाख रुपयापर्यंतचा परतावा देईल। तर पाहूयात पुढचा प्रश्न। कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने 100 डेज टू बीट प्लास्टिक ही मोहीम सुरू केलेली आहे? तर ऑप्शन नंबर सी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर दिल्ली सरकारने 100 डेज टू बीट प्लास्टिक ही मोहीम सुरू केलेली आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी, पंजाब सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स हा प्रकल्प सुरू केलेला आहे। तर या प्रकल्पाअंतर्गत पंजाब सरकार 117 सरकारी शाळा अपग्रेड करणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। लाडली बहना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडली बहना योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत सर्व गरीब बहिणींना 1000 प्रति महिना मिळणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न। नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना ही लॉन्च करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकार मार्फत 6000 प्रतिवर्ष मिळणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। मोघरा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर ए, ओडिशा या राज्यामध्ये मोघरा गृहनिर्माण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 लाख रुपये गृहनिर्माण कर्ज मिळणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न। मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न। कोणत्या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन नंबर ए, उत्तराखंड या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न। आयुष्यमान असम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू आहे? तर ऑप्शन नंबर डी, आसाम या राज्यामध्ये आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना ही सुरू आहे। तर या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वर्ष 5 लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचार प्रदान करण्यात येईल। तर पहा पुढचा प्रश्न। शासन आपल्या दारी हा उपक्रम किंवा योजना कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र या राज्याने शासन आपल्या दारी ही योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेचा उद्देश काय आहे? तर सरकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी, केरळ या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केलेला आहे। तर हा उपक्रम क्रीडा संस्कृती पुनर्जीवित करण्यासाठी आहे। तर पहा पुढचा प्रश्न। नंद बाबा दूध अभियान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नंद बाबा दूध अभियान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। तर याचा उद्देश काय आहे? तर दूध उत्पादकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे। पहा, जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक तर आहे आपला भारत, आणि भारतामध्ये नंबर 1 ला आहे राजस्थान, नंबर 2 ला आहे उत्तर प्रदेश आणि नंबर 3 ला मध्य प्रदेश हे राज्य दूध उत्पादनामध्ये आहे। तर मित्रांनो, पाहूयात पुढचा प्रश्न।
कोणत्या राज्याने PMJDYचे 100% म्हणजे 100% घरगुती कव्हरेज पहिल्यांदाच प्राप्त केलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर प्रधानमंत्री जनधन योजना ही 28 ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेली होती. तर पहा पुढचा प्रश्न. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या योजनेचा उद्देश काय आहे? तर सर्व आदिवासी गावे मुख्य रस्त्यांना जोडणे. तर पहा पुढचा प्रश्न. गृहलक्ष्मी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये गृहलक्ष्मी योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर याचा उद्देश आहे महिलांना आर्थिक सहाय्य देणे, 2000 प्रति महिना. तर पहा पुढचा प्रश्न. मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे? तर ऑप्शन नंबर ए राजस्थान या राज्यामध्ये मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना ही लॉन्च केलेली आहे. तर याचा उद्देश आहे दर महिन्याला 10.4 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना मोफत अन्नाची पाकिटे पुरवणे. तर पाहूयात पुढचा प्रश्न. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा या राज्यामध्ये मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर याचा उद्देश आहे राज्यातील गर्भवती महिला, मुले आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची स्थिती सुधारणे. तर पहा पुढचा प्रश्न. मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना ही कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? तर ऑप्शन नंबर बी छत्तीसगड या राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. पाहुयात पुढचा प्रश्न. जिव्हाळा योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र या राज्यामध्ये जिव्हाळा योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर 3 वर्षापेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी आहे ही योजना. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात 50,000 रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि लागू होणारा व्याजदर हा 7% इतका आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारने वेगवेगळ्या राज्यामध्ये लॉन्च केलेल्या ज्या काही महत्त्वाच्या योजना होत्या त्या पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.